नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी समीना नदाफ तुम्हा सर्वांचं ऑफिशियल वर्तमान निर्णय न्यूज चॅनलवरती मनापासून सहर्ष स्वागत. परत एकदा तुमच्यासाठी मी नवीन खुशखबर आणलेली आहे. जे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत आहे त्या सर्वांसाठी अशी उपयुक्त असणारी एक गुड न्यूज आहे. तर ती काय आहे त्याच्यापूर्वी आपण जाणून घेऊया. जे कोणी नवीन असतील आपल्या चॅनलवरती अशा सर्व माझ्या मित्रमैत्रिणींना तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे. आपलं चॅनल वर्तमान निर्णय या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, लाईक करायचं आहे आणि तुमच्यासारख्या जे अभ्यास करणारे होतकरू विद्यार्थी आहेत त्या सर्वांपर्यंत शेअर सुद्धा करायचा आहे. तर बघा, आज तुमच्यासाठी मी गुड न्यूज काय आणलेली आहे. तर बघा, वर्तमान निर्णय प्रवास स्पर्धेचा हे आपलं साप्ताहिक आहे. आठवड्यातून एक वेळेस प्रकाशित होतं दर सोमवारी. तर पहा, महाराष्ट्रातील असणारं स्पर्धा विश्वातील पहिला क्रमांकाचं दर्जा मिळवणारं हे साप्ताहिक आहे, ज्याचं नाव वर्तमान निर्णय. आणि ज्यांना कोणाला याचा फ्री डेमो पाहायचा असेल, त्याची पीडीएफ फाईल पाहायची असेल, तर तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलमध्ये जिथे असाल तिथे ओपन करून पाहू शकता. कसं काय बरं हे शक्य आहे? हो, शक्य आहे. आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला आपली अधिकृत असणारी वेबसाईट www.वर्तमाननिर्णय.in ही तुम्हाला दिलेली आहे. आपलं अधिकृत असं टेलिग्राम चॅनल आहे, इंस्टाग्राम चॅनल आहे. तुम्हाला तिथं व्हिजिट करायची आहे आणि आपली ऑफिशियल वेबसाईट गुगलला जाऊन सर्च करायची आहे आणि तिथं तुम्हाला सॉफ्ट कॉपी पीडीएफच्या स्वरूपात वर्तमान निर्णय प्रवास स्पर्धेचा हे साप्ताहिक पाहाव्यास मिळेल. आणि जेणेकरून तुम्ही त्या डेमो कॉपीचा लाभ उठवू शकता. आणि ही डेमो कॉपी चक्क आम्ही तुमच्यासाठी मोफत उपलब्ध करून दिलेली आहे. तर आहे की नाही मजा? तुमच्यासाठी ही एक खुशखबर होती. अजून काय खुशखबर आहे तर मित्रांनो, ज्यांना हार्ड कॉपी पाहायची असेल, हार्ड कॉपीचा पेपर हातात घेऊन तुम्हाला वाचायचा अनुभव घ्यायचा असेल, तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्सला हेल्पलाईन नंबर दिलेले आहे. हेल्पलाईन नंबरला कॉल करायचा आहे आणि तुमचा ऍड्रेस आम्हाला फक्त व्हॉट्सअप करायचा आहे आणि तुमच्या ऍड्रेसवरती पोस्टल अगदी घरपोच तुम्हाला हा पेपर मिळणार आहे. साप्ताहिक वर्तमान निर्णय प्रवास स्पर्धेचा हा पेपर चर्चेत का आहे? यापूर्वीच आपला व्हिडिओ एक मी तुमच्यासाठी अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवरती, तो पाहून घ्यायचा आहे. तसेच पहा, पेपर चर्चेत असण्याचं कारण काय आहे. महत्वाचा मुद्दा आहे. महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये अभ्यास करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पसंतीला उतरलेला हा आपला साप्ताहिक पेपर आहे वर्तमान निर्णय. प्रत्येक विद्यार्थ्यांचे अभ्यास करणाऱ्या सर्व जिथं अभ्यास करतायत, खेडोपाडी असतील, सिटीतून असतील, प्रत्येक विद्यार्थ्यांचा आम्हाला फीडबॅक आमच्या हेल्पलाईन नंबरला येत आहे आणि प्रत्येकांच्या अग्रणी दर्जेचा ठरलेला हा पेपर आहे, म्हणूनच चर्चेत आहे. आणि विशेष असं या पेपरमध्ये आहे काय तर चालू घडामोडीचे अपडेट डे बाय डे चेंज होत असतात. प्रत्येक नवीन झालेला चालू घडामोडीचा बदल आपण ह्या पेपरमध्ये घेतलेला असतो. आणि सांगायचं विशेष असं मित्रांनो, वर्ष दुसरं अंक क्रमांक 5 वर्तमान निर्णय साप्ताहिक नुकतंच प्रकाशित झालेला आहे आणि ते सर्व तुमच्या जवळच्या असणाऱ्या आपल्या 36 जिल्ह्यांमध्ये प्रत्येक बुक स्टॉल, प्रत्येक पेपर स्टॉलवर सर्वत्र उपलब्ध केलेला आहे. तर तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता. आणि अंक 5 मध्ये असं महत्वाचं काय आहे त्याची थोडक्यात झलक मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. तर पाहू शकता तुमच्या समोर वर्ष दुसरे अंक 5 वर्तमान निर्णय प्रवास स्पर्धेचा तुमच्यासमोर आहे. तर पहा, याच्यामध्ये खूप सुंदर असा सुविचार दिलेला आहे. आपली खरी स्वप्न तीच आहेत. आपली खरी स्वप्न तीच आहेत जी आपल्याला रात्री उशिरापर्यंत जागण्यास आणि सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात. बघा मित्रांनो, आम्ही सर्व प्रकारे तुमचा व्यक्तिमत्व विकास घडवण्याचा जो काही ठेवा घेतलेला आहे तो या पेपरद्वारे पूर्ण करत आहोत. म्हणजे या पेपरद्वारे फक्त तुम्हाला एज्युकेशनल नॉलेज नाही मिळणार आहे, तर त्याद्वारे तुमचं व्यक्तिमत्व विकास कसा घडवायचा आहे, ज्या काही अधिकारीसाठी ज्या उपयुक्त गोष्टी आहेत त्या सर्व तुम्हाला या आपल्या साप्ताहिकामध्ये पाहाव्यास मिळणार आहेत. नव्यानं झालेला नुकताच बदल कोणता आहे तो तर फ्रंट लाईनलाच तुम्हाला हेडलाईनची न्यूज दिसत आहे. काय आहे पहा, तर रमेश बैस महाराष्ट्राचे नवे राज्यपाल. नुकताच झालेला बदल आहे मित्रांनो. आपला अंक हा कालच प्रकाशित झालेला आहे. तुम्ही पाहू शकता, हार्ड कॉपीच्या स्वरूपात उपलब्ध झालेला आहे. महत्वाची न्यूज होती की आपल्या भारत देशातील असणारे 12 राज्य प्लस एक केंद्रशासित प्रदेश यांच्यामध्ये नव्यानं खूप उलथापालथ झालेली आहे. नवीन राज्यपाल बदललेले आहेत. त्यांच्या संदर्भात असणारी न्यूज जी राज्यघटनाशी रिलेटेड आहे. करंट प्लस जीएस असा सर्व तुमच्याकडून अभ्यास हे साप्ताहिक
द्वारे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो आणि तुमच्याकडून आम्ही करवून घेत असतो. तर पहा, न्यूजमध्ये पाहिलं तर 12 राज्यांचे राज्यपाल आणि लडाखचे नायब राज्यपाल बदलले, या संदर्भाची असणारी महत्वाची न्यूज दिली. याच्यामध्ये राज्यपालाविषयी असणारे पात्रता, त्यांचे कार्यकाल, कोणता आर्टिकल आहे ज्याच्याद्वारे हा बदल करण्यात येतो. प्लस पाहू शकता तुम्ही, नियुक्त राज्यपालांची यादी अगदी फोटोच्या स्वरूपात दिलेली आहे, जेणेकरून फोटो पाहताच तुमच्या लक्षात येऊ शकतं. तर पाहू शकता, लेफ्टनंट जनरल कैवल्य त्रिविक्रम परनायक अरुणाचल प्रदेशचे आहेत. दुसरं पाहिलं तर बघा, सिक्कीम राज्याचे कोण आहेत तर लक्ष्मण आचार्य. झारखंडचे सीपी राधाकृष्णन. बघा, शिवप्रताप शुक्ला हिमाचल प्रदेशचे आहेत. गुलाबचंद कटारिया आसामचे आहेत. बघा, निवृत्त न्यायमूर्ती एस अब्दुल नझीर आंध्र प्रदेशचे आहेत. बिस्वा भूषण हरिचंदन छत्तीसगडचे आहेत. अनुसुईया उईके मणिपूर. एल गणेशन नागालँड. फागू चव्हाण मेघालय. राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर बिहारचे आहेत आणि रमेश बैस हे महाराष्ट्राचे आहेत. आणि बघा, विशेष असं केंद्रशासित प्रदेश लडाख याचे निवृत्त ब्रिगेडियर बी डी मिश्रा यांची नियुक्ती केलेली आहे की नाही कमाल. तर नवीन झालेल्या चालू घडामोडीचा अपडेट तुमच्या जीएसटी तुम्हाला पाहायचं असेल तर तुमच्याकडे एकमेव एकमात्र सोल्युशन आहे, वर्तमान निर्णय प्रवास स्पर्धेचा. हे तुम्हाला घ्यायचं आहे. याच्यातून तुमची सर्व अभ्यासाची तयारी आम्ही करून घेत असतो. तुम्हाला याच्या व्यतिरिक्त काहीही करायची गरज नाही विद्यार्थ्यांनो. तुम्ही डेस्कवरती हा पेपर आरामशीर ठेवू शकता. प्रत्येक न्यूज तुम्ही हेडलाईन हायलाइट करू शकता, बरोबर की नाही. बघा, मी तुम्हाला ट्रायल दाखवते, तुम्ही हायलाइट सुद्धा करून हा मुद्दा तुम्ही तुमच्या समोर ठेवू शकता. आणि या पेपर हा हँडलिंग करण्यासाठी तुम्हाला खूप इझी आहे. बाकीच्या पेपर सारखीच आपली नॉर्मल साईज आहे. आणि याच्यामध्ये विशेष असं प्रत्येक टॉपिक तुम्ही वाचू शकता आणि तीही एकही लाईन स्किप न करता, म्हणजे एकही ओळ तुम्हाला सोडायची नाही. कारण असं आहे की पेपर पहिल्या लाईन पासून तुम्ही शेवटच्या लाईन पर्यंत पाहिलं तर सर्व उपयुक्त माहितीचंच फक्त संकलन इथे तुम्हाला दिसेल. विशेष असं पहा, अवघ्या 12 दिवसात तयार होणार संपूर्ण पृथ्वीचा नकाशा, म्हणजे विज्ञान तंत्रज्ञान प्रत्येक घटक कव्हर केलेला आहे. राज्यघटना असेल, राजकीय बाबी असतील, ऐतिहासिक बाबी असतील, आर्थिक बाबी असतील, वैज्ञानिक दृष्टिकोनातून संबंधित बातम्या असतील, विज्ञान अंतरिक्ष असेल, प्रत्येक इव्हेंट हा आपल्या या वर्तमान निर्णय प्रवास स्पर्धेचा या साप्ताहिकातून करून घेतला गेलेला आहे. तुम्ही पाहू शकता, एक नवीन उपक्रम विद्यार्थ्यांना तुमच्यासाठी सुरू केलेला आहे. आगामी आलेल्या कंबाईनच्या परीक्षेसाठी, 30 एप्रिल रोजी होणाऱ्या कंबाईन परीक्षेसाठी उपयुक्त असणारा, अगदी मोफत स्वरूपात असलेला हा उपक्रम आहे. तर तुम्हाला इथे 50 प्रश्न दिलेले आहेत. एमपीएससी साठी असणारा आहे गट ब आणि गट क साठी अतिशय उपयुक्त असणारी ही टेस्ट सिरीज आहे. याच्यामध्ये तुम्हाला 50 प्रश्न दिले जातात क्रमशः. प्रत्येक आठवड्याला 50 प्रश्न प्लस त्याचं मोफत स्पष्टीकरण सुद्धा तुम्हाला इथे मिळेल. तुम्ही पाहू शकता, प्रश्न आणि त्यांचं स्पष्टीकरण तुमच्या समोर आहे. प्लस अजून काय आहे याच्यामध्ये विशेष असं तर पहा, इथे तुम्हाला स्टेटचं दिसत आहे, 5वी ते 12वी महाराष्ट्र स्टेट बोर्ड प्लस एनसीईआरटीचे असणारे विशेष असे मुद्दे, प्रत्येकी 30 प्रश्नांचा समावेश सुद्धा आपल्या या साप्ताहिकामध्ये केलेला असतो, जेणेकरून तुमच्या उपयोगासाठी येणाऱ्या प्रत्येक परीक्षेमध्ये यावरती 2 ते 3 प्रश्न हे नक्कीच स्टेट बोर्डचे असतात. आणि ही तयारी तुमच्याकडून आम्ही करून घेत असतो या प्रवास स्पर्धेचा वर्तमान निर्णय या साप्ताहिकाद्वारे. पाहू शकता, ऑफलाईन स्वरूपात, हार्ड कॉपीच्या स्वरूपात तुम्हाला घरपोच हवा असेल तर इथे कॉन्टॅक्ट नंबर आहे मित्रांनो. तुम्ही या कॉन्टॅक्ट नंबरवरती या हेल्पलाईनला कॉल करायचा आहे. काय आहे नंबर? 9028596157. या नंबरला कॉन्टॅक्ट करायचा आहे. तुमचा ऍड्रेस आम्हाला पाठवायचा आहे आणि घर बसल्या हार्ड कॉपी तुम्हाला पोस्टल स्वरूपात मिळणार आहे. अजून विशेष पाहू शकता, राष्ट्रपतींकडून एससी कॉलेजियम शिफारसीला मान्यता मिळालेली आहे. नुकताच घडलेला बदल हा सुद्धा या पेपरमध्ये समावेश केलेला आहे. विशेष असं पाहू शकता, सर्वोच्च न्यायालयात 5 न्यायाधीशांच्या नव्यानं नियुक्त्या केलेल्या आहेत. यांचा सुद्धा समावेश आहे. सांगायचं इतकंच तात्पर्य आहे याच्यातून. प्रत्येक घटक तुमचा या पेपरमधून कव्हर होणार आहे. तुम्हाला काहीही करायची गरज नाही मित्रांनो. फक्त आठवड्याला एक पेपर घ्यायचा आहे, तुमच्या डेस्कवर ठेवायचा आहे, महत्वाचे मुद्दे हायलाइट करायचे आहेत आणि नोट्स स्वरूपात हा पेपर जपून ठेवायचा आहे. आणि तुम्ही एका विद्यार्थ्यानं वाचला तर हा पेपर सर्क्युलेट करून सुद्धा तुम्ही ग्रुप वाईज वाचू शकता आणि याचा आनंद घेऊ शकता. पेपर करंट रिलेटेड हा पेपर असल्यामुळं वाचणं अगदी सोपं आहे आणि तुम्हाला करंटचा तुमचा लोड जो आहे तो आठवड्याला कमी होणार आहे. म्हणजे प्रत्येक आठवड्याला पेपर येतो,
प्रत्येक आठवड्याला नवीन करंट याच्यामध्ये अपडेट मिळतं आणि प्रत्येक वीकली तुम्ही जर वाचत गेला तर महिन्याचा तुमचा जो करंटचा डोंगरा एवढा साठणारा डाटा आहे तो कमी होत जाईल आणि तुम्ही या करंटच्या प्रवाहात अगदी सुखकररित्या पार पडाल. कारण येणारी प्रत्येक आगामी एक्झाम असेल, सरळ सेवा असेल, पोलीस भरती असेल, वनरक्षक असेल, तांत्रिक परीक्षा असतील, लिपिक परीक्षा असेल, एव्हाना एमपीएससीच्या परीक्षा, सर्व परीक्षांमध्ये मित्रांनो 14 ते 15 क्वेश्चन हे करंटचे असतात, चालू घडामोडीचे असतात आणि तुम्ही त्याच्यामध्ये आउट ऑफ जाऊ शकता. कधी तर महिन्याचा डाटा एकदाच वाचण्यापेक्षा तुम्ही तो जर तुकड्याच्या पद्धतीत वाचत गेला, वीकली वाचत गेला तर त्याच्यातून नक्कीच तुम्हाला जास्त फायदा मिळणार आहे. नेक्स्ट पाहू शकता याच्यामध्ये तुम्हाला आगामी आलेली खूप दिवसानंतर ज्या विद्यार्थ्यांनी चातकासारखी एखाद्या परीक्षेची वाट पाहिली, कोणती ती परीक्षा? टेट एक्झाम, TAIT टेट एक्झाम. या एक्झामसाठी त्यांनी खूप चातकासारखी वाट पाहिली होती. प्रत्येक विद्यार्थी मित्रांचं प्रत्येकाचं स्वप्न होतं शिक्षक होण्याचं. कोणाला प्राथमिक शिक्षक व्हायचंय, कोणाला उच्च माध्यमिक व्हायचंय, कोणाला माध्यमिक शिक्षक, उच्च माध्यमिक शिक्षक. प्रत्येक ठिकाणी शिक्षक व्हायचं स्वप्न तुमचं हे पूर्ण होणार आहे. आणि कसं तर आपण नव्याने ऍड केलेलं आहे टेटसाठी उपयुक्त असणारी टेस्ट सिरीज. तर तुम्हाला प्रत्येक पेपरमध्ये ही एक टेस्ट सिरीज पाहायला मिळेल क्रमशः विथ सोल्युशन. बघा नेक्स्ट असं महत्वाचं आहे पुरवणी क्रमांक 5. याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक सेक्शन 11 सेक्शन आहेत मित्रांनो. जसं की बघा इतिहास आहे, प्राचीन इतिहास, आधुनिक इतिहास, मध्ययुगीन इतिहास आहे. तसंच नव्यानं अपडेट केलेला डाटा व्यक्तिविशेष आहे, निधन वार्ता आहेत. बघा तसे राज्यघटना, अर्थशास्त्र, योजना, महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल असेल, विज्ञान तंत्रज्ञान आहे, चालू घडामोडी आणि महत्वाचं पर्यावरण. या सर्व सेक्शनची तयारी तुमच्या एकाच पेजवरती या होणार आहे. एक पेज वाचलं तर ते पेज नुसतं पुस्तकी ज्ञान नाही मित्रांनो. म्हणजे तुम्हाला वाटेल की पर्यावरण आहे याचा अर्थ फक्त पर्यावरणाचे प्रश्न असतील, नाही. तर त्यामध्ये वेगळं असं काय आहे तर पर्यावरण तुम्ही घेतला तर तुम्हाला त्याचा डाटा हा करंट रिलेटेड भेटेल. जसं की फॉर एक्झाम्पल घ्या, एक एक्झाम्पल तुमच्या समोर मी सांगते. बद्रीनाथ आणि हेमकुंड साहिबला जाणाऱ्या पर्यटकांसाठी डॅश डॅश ही जमीन खचल्यामुळे भूस्खलन क्षेत्र हे घोषित करण्यात आलेलं आहे. तर याचा आन्सर तुम्हा सर्वांना माहित असेल, जोशी मठ. तर हा प्रश्न करंट रिलेटेड आहे आणि तो हा पर्यावरण सेक्शन मध्ये आपण ऍड केलेला आहे. कारण आत्ताच्या परीक्षा पद्धतीचा जो काही पद्धत आहे, त्यांची मेथड आहे ही बदललेली आहे. प्रश्न पद्धती बदललेली आहे. तिथं काय करत आहे सरकार, आयोग काय करत आहे की चालू घडामोडी विथ जीएस. म्हणजे ते पहिल्या प्रश्नांचा जमाना गेला मित्रांनो, की पर्यावरण म्हणजे काय, पारिस्थितिकी म्हणजे काय आणि आंतरक्रिया कशी घडते असे प्रश्न विचारले जात नाहीत. तर डायरेक्ट तुम्हाला हा जीएस प्लस असणारा करंट. म्हणजे आणखीन एखादा क्वेश्चन तुम्हाला दाखवते, सेम काय आहे. नॉट SAME सेम, तर पहा SAIME सेम काय आहे. तर हा नवीन प्रोजेक्ट आहे पर्यावरणाच्या रिलेटेड, तोही क्वेश्चन इथे आहे. असेच फसवे प्रश्न तुम्हाला येणाऱ्या आगामी एक्झाम मध्ये पाहाव्यास मिळतील. तिथे असे पाळपुत्रे पहिल्यासारखे प्रश्न येणार नाहीत की पर्यावरण म्हणजे काय, सजीवाची पारिस्थितिकी आंतरक्रिया कशी घडते किंवा सजीव हा कोणत्या गटात मोडतो, असे प्रश्न येणार नाहीत. तर डायरेक्ट कसे असणार आहेत, करंट रिलेटेड. जसं की अजून एखादा प्रश्न मी तुम्हाला सांगू शकते. अर्थशास्त्राविषयी जर विचार केला तर केंद्र सरकारने डिसेंबर 2022 मध्ये संपूर्ण भारतात डॅश डॅश ग्रीनफील्ड उभारण्यासाठी तत्वता मान्यता दिलेली आहे. किती ग्रीनफील्ड आहेत तर 21 ग्रीनफील्ड. सांगायचं इतकंच आहे की अर्थशास्त्रामध्ये सुद्धा रेपो रेट काय आणि रिव्हर्स रेपो रेट काय असे प्रश्न येत नाहीत. शास्त्र विथ तुमचं येणारं नवीन करंट अपडेटेड अशी सांगड घालून प्रश्न पाहावयास मिळतात. मग आपण पेपरला बसलो की डोक्यात विचार येतो की अरे मी तर खूप अर्थशास्त्राचं पुस्तक वाचलं, पूर्ण पाठ केलं होतं, प्रश्न तर वेगळेच आहेत. हो, कुठून आले तर चालू घडामोडी रिलेटेड आलेले आहेत. तसंच आणखीन पाहू शकता तुम्ही, निधन वार्ता संबंधी जर विचार केला तर बघा प्रश्न आहे, 2018 मध्ये प्रित्झर पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय वास्तुविशारद कोण. तर त्यांचा आन्सर आहे बाळकृष्ण विठ्ठलदास दोशी. बघा हा एक नमुना झाला. आणखीन एक पाहू शकता, 2022 मध्ये डॅश डॅश ऑस्लिप ऍपनियामुळे यांचं निधन झालेलं आहे. तर त्याचा आन्सर आहे बप्पी लाहिरी. तर बघा निधन वार्ता करंट रिलेटेड सुद्धा या पुरवणी सेक्शन मध्ये केलेला आहे. तर तुमच्यासाठी खास ही अरेंजमेंट आम्ही करत असतो. ऍज इट इज क्वेश्चन उचलून टाकणे हा प्रकार इथं नाहीये. तर इथे काय आहे, करंट रिलेटेड प्लस जीएस याची सांगड आहे.
तुम्ही एखाद्यानं प्रश्न हा पेपर वाचायला घेतला, तुम्ही डेमो कॉपी वाचू शकता. आमची वर्तमान निर्णयची ऑफिशियल वेबसाईट आहे, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे, www.vartamanirnay.in. तिथं गेला तर तुम्हाला डेमो कॉपी स्वरूपात पेपर पाहावयास मिळेल. सांगायचा उद्देश इतकाच आहे मित्रांनो, की हा पेपर वर्तमान निर्णय साप्ताहिक प्रवास स्पर्धेचा नावातच आहे, फक्त तळागाळातील विद्यार्थ्यांसाठीच बनवलेला आहे, अभ्यास करणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांसाठी, जेणेकरून स्पर्धा परीक्षेमध्ये अभ्यास करणाऱ्या प्रत्येक मुलाकडे हा पेपर असलाच पाहिजे. कारण हा पेपर तसाच आहे मित्रांनो, एकदा घ्या आणि वाचा. एकदा घेऊन हा पेपर वाचला तर तुम्ही आमच्या पेपरची वाट पाहाल मित्रांनो. आणि ही गोष्ट खरी आहे, तुम्हाला अनुभव आला असेल, कारण जीएस प्लस चालू घडामोडीची सांगड या प्रत्येक सेक्शन मध्ये घातलेली आहे. जसं की नवीन योजनांचा समावेश सुद्धा इथे केलेला आहे. पाहू शकता, वन नेशन वन कार्ड लागू करणारे 36वे राज्य कोणते, तर आसाम आहे. बघा, घरोघरी जाऊन पात्र लोकांना प्रथम द्वितीय आणि दक्षता डोस देणारी मोहीम कोणती, तर हर घर दस्तक योजना 2.0. म्हणजे याच्यातून इतकंच सांगायचंय, जीएस प्लस करंट कुठे भेटेल, तर वर्तमान निर्णय या साप्ताहिकातच पाहायला मिळेल. नेक्स्ट पाहू शकताय, प्रत्येक पुरवणीमध्ये तुम्हाला विशेष असा जिल्हा सुद्धा इथे कव्हर केलेला आहे, जो इथे तुम्हाला दिसत आहे. बघा, विशेष असं पेपर मुलं वाचतात का, की रोजगार भरतीच्या संदर्भातल्या न्यूज वाचण्यासाठी. इथे सुद्धा केंद्र स्तरावरच्या, राज्य स्तरावरच्या कुठे रोजगार सुरू झालेला आहे, कुठे भरती आहे, कोणते फॉर्म सुटले, सर्व करंट रिलेटेड डाटा फक्त आपल्या पेपरमध्ये आहे. तसेच बघा, अग्निवीर परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा महत्वाचं आहे, भारताचे प्रमुख युद्ध सराव कोणते. बघा, पाहू शकता, तांत्रिक आरोग्य विषयक असणारी माहिती, प्लस कायद्याचे प्रश्न आहेत, कम्प्युटरचे प्रश्न आहेत, मराठी व्याकरण आहे. काय नाही मित्रांनो, या पेपरमध्ये सर्व घटक या पेपरमध्येच तुम्हाला पाहाव्यास मिळतील. प्लस पाहू शकता, विशेष असं आपण क्रीडा विशेषांक सुद्धा पेज ठेवलेला आहे. येणाऱ्या प्रत्येक आठवड्याभरात कोणत्या क्रीडा घडामोडी घडल्या, ह्या सुद्धा या पेपरमध्ये कव्हर केलेल्या आहेत. जसे की जोगिंदर शर्माची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, राफेल वरानने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेतली आहे, जिम्नॅस्टिकपटू दीपा कर्माकरवर बघा बंदी घातली. अशा विशेष अशा क्रीडा विषयांचा समावेश सुद्धा या वर्तमान निर्णयमध्ये केलेला आहे. पुढे पाहू शकता, चालू घडामोडी असणारे विशेषांक क्वेश्चन. बघा, याच्यामध्ये विशेष सांगायचं म्हटलं तर माझी यशोगाथा. ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की माझीच परिस्थिती खडतर आहे, मी खूप खडतर परिस्थितीतून जात आहोत, परंतु मी संघर्ष करतो इतका तरीही मी यशापर्यंत पोहोचत नाही, त्यांच्यासाठी आपण एक माझी यशोगाथा म्हणून एक कॉलम ऍड केलेला आहे मित्रांनो. याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक अधिकारी घडलेल्या, प्रत्येक व्यक्तीनं जो संघर्ष करून त्यानं पोस्ट मिळवली, सक्सेस मिळवलेला आहे, यशाच्या शिखरापर्यंत पोहोचलेला आहे, त्याची असणारी खरोखर अशी संघर्ष स्टोरीचा सुद्धा समावेश तुमच्यासाठी केलेला आहे, जेणेकरून ते वाचून तुमचा नव्यानं हुरूप जागृत होईल, उमेदीनं तुम्ही अभ्यास करू शकाल. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या घरात कोणी अधिकारी घडला असेल, तुम्हालाही वाटत असेल की तुमची न्यूज आमच्यापर्यंत पोहोचावी, आमच्या पेपरला यावी आणि ती ऑल महाराष्ट्र सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी, तर तुम्ही करू शकता. या वर्तमान निर्णय या साप्ताहिकामध्ये तुम्हाला ऍड्रेस दिलेला आहे, हेल्पलाईन नंबरला कॉल करा आणि तुमची मुलाखत, तुमची संघर्ष स्टोरी आमच्यापर्यंत देऊ शकता. सेम या प्रकारे आम्ही तुमचा फोटो प्लस स्टोरी आपल्या पेपरमध्ये जाहीर करू, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. बघा, प्लस शेवटचं जे पेज आहे त्याच्यामध्ये आपण संपूर्ण स्पर्धा परीक्षाभिमुख असणारे दिनविशेष हे वन लाइनर स्वरूपात घेतलेले आहेत. म्हणजे कसं, समजा हा पेपर आहे 13 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी 2023 पर्यंतचा अंक 5वा, तर याच्यामध्ये 13 फेब्रुवारी आहे तर याचा अर्थ रविवार, 5 फेब्रुवारी घेतलेला आहे, 6 फेब्रुवारी, असं पूर्ण एक असणारा वीकली आठवड्याचं तुम्हाला दिनविशेष काय घडलं पेपरच्या दृष्टीने महत्वाचं असणारे वन लाइनर याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत. तर बघा, असा हा पेपर स्पर्धा विश्वात मध्ये महाराष्ट्रात प्रत्येक विद्यार्थ्यांना अभ्यास करणाऱ्या त्याच्या डेस्कवरती हा पेपर असलाच पाहिजे, कारण हा पेपर स्पर्धा परीक्षामध्ये खूप खळबळ माजवणारा साप्ताहिक आहे मित्रांनो. प्रत्येक वीक मध्ये येतो आणि हा पेपरसाठी खूप मुलं आतुरतेने वाट पाहतात. आणि यातच आमच्या वर्तमान निर्णय टीमचं समाधान व्यक्त होत आहे की आम्हाला खूप सारे तुमच्याकडून प्रचंड प्रमाणामध्ये मेसेजेस, कॉल्स खूप सारे आमच्या हेल्पलाईनला येतात की जेणेकरून याचा फायदा तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. यातच आमचा आनंद आहे मित्रांनो. अजून आम्हाला काय हवं, तर अजून काय हवं की प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत हा पेपर पोहोचला पाहिजे. यासाठी फक्त तुम्हीच करू शकता. तर तुम्ही काय करायचं आहे,
अभ्यास करणाऱ्या प्रत्येक तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत आपला पेपर पोहोचवायचा आहे. आणि मी सांगितल्याप्रमाणे ज्यांना सॉफ्ट कॉपी पाहिजे असेल त्यांना आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्सला जायचं आहे. ऑफिशियल आपली वर्तमान निर्णयची वेबसाईट आहे www.वर्तमाननिर्णय.in ला जायचंय. फक्त गुगलमध्ये टाकायचे आहे. तिथं घर बसल्या सॉफ्ट कॉपी पेपर तुम्ही पाहू शकता. आणि ज्यांना कोणाला मित्रांनो तुम्हाला हार्ड कॉपी स्वरूपात पेपर हवा असेल तर तुम्ही आमच्या हेल्पलाईन नंबरला कॉल करायचा आहे आणि घर बसल्या ऍड्रेस सेंड करून पेपर घरात तुम्हाला पाहावयास मिळेल आणि तुम्ही वाचू शकता आणि पेपरचा अनुभव घेऊ शकता. आणि या पेपरद्वारे तुम्ही आगामी येणाऱ्या परीक्षेसाठीच असणारा सर्व चालू घडामोडींचा अभ्यास केवळ ₹20 मध्ये होणार आहे मित्रांनो. खूप कमी शुल्लक किंमत आहे. ₹20 ला साप्ताहिक मिळतं. मित्रांनो, आजकालच्या जगामध्ये सर्व गोष्टी महाग झालेल्या आहेत. चहाची किंमत सुद्धा वाढलेली आहे मित्रांनो. ₹5 ला येणारा कटिंग चहा आता ₹10 आणि ₹12 ला झालेला आहे. तर ₹20 ही अगदी शुल्लक किंमत आम्ही फक्त अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ठेवलेली आहे. हा पेपर घ्यायचा आहे आणि जे कोणी माझे मित्रमैत्रीण नवीन असतील प्रत्येकानं आपलं चॅनल वर्तमान निर्णय न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करायचं आहे. तर चला मित्रांनो, असंच भेटूया क्रमशः सिरीजमध्ये. धन्यवाद.